नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे ती अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते। आणि त्यातही जेव्हा 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये जेव्हा पौर्णिमा तिथी येते तेव्हा तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व 1000 पटीने वाढतं। आणि हा दुर्मिळ योग भगवान श्री हरी विष्णू आणि धनलक्ष्मीच्या अद्भुत कृपेने आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। अधिक मासाची ही पौर्णिमा केवळ धार्मिक कर्मापुरती मर्यादित नसून या दिवशी केलेल्या काही सेवा उपाय यामुळे आपल्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतात। आणि म्हणूनच आपल्याला या अधिक मास पौर्णिमेला जी येत आहे 31 मे 2026 रोजी, तर त्या दिवशी एक विड्याचं पान एका ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजेच विड्याच्या पानाची एक सेवा करायची आहे। आता हे विड्याचं पान कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर आपण विड्याच्या पानाचा उपाय आज जाणून घेणार आहोत। हा उपाय केल्याने आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत, कुटुंबामध्ये सुख समृद्धी भरभराट होणार आहे, घरावरती जी काही अडचणी संकट आहेत तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे। परंतु आता उपाय जाणून घेण्यापूर्वी आपण सर्वप्रथम या विड्याच्या पानाचे थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया। तर समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान श्री हरी विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले आणि त्यात थोडंसं अमृत शिल्लक राहिलं। त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले। थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली। ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली। हिरवीगार पानं असलेली ही वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्या वेलीला त्यांनी नागवेल म्हणून संबोधित केलं। तर या विड्याच्या पानाच्या टोकामध्ये माता लक्ष्मीचा सहवास असतो, तर विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो। या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो। या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो, तर विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो। विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो आणि विड्याच्या पानाच्या खाली मृत्यूदेवतेचा वास असतो। आणि या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर विड्याच्या पानाच्या देठामध्ये अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात, म्हणून पान सेवन करताना पानाचा देठ काढून टाकला जातो। तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपण 2 पद्धतीने पाहणार आहोत, म्हणजेच तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील विघ्न संकट दूर करण्यासाठी एक उपाय असणार आहे। आणि जर तुमची मुलं विवाह योग्य असतील आणि मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, विलंब होत असेल आणि मुलांना मनासारखं स्थळ येत नसेल, तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। म्हणजेच आपण या व्हिडिओमध्ये आज विड्याच्या पानाचे 2 उपाय जाणून घेणार आहोत। तर उपाय करायचा आहे आपल्याला अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, ज्या वेळेला आपण देवपूजा करत असो तर त्यावेळेला। पण पूजा करण्यापूर्वी म्हणजे देवपूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे। तुळशी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, म्हणजे तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करते। आणि तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे। तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या तुळशी मातेची देखील या ठिकाणी पूजा करायची आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। आता उपाय जो सर्वप्रथम आपण पाहत आहोत तर तो कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आहे आणि कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आहे। त्यामुळे उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल। उपाय हा आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी असणार आहे। त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे। सर्वप्रथम तर देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कोणत्याही उपाय सेवा करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच उपाय करायचा असतो, कारण कोणतेही शुभ कार्य असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्वप्रथम दीप प्रज्वलन केलं जातं आणि त्यानंतरच कोणत्याही शुभ कार्याला किंवा पूजेला सुरुवात केली जाते। आणि म्हणूनच आपण देखील हे जे उपाय करत आहोत तर ते एक शुभ कार्य आहे किंवा एक पूजा आहे, तर ती आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आहे आणि त्यासाठीच आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे आणि मगच या उपायाला सुरुवात करायची आहे।
त्यानंतर सध्या पवित्र अधिक मास सुरू असल्यामुळे बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे, हळदीच्या पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि हे हळदीचं पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। मुख्य दरवाज्यावरती, उंबरट्यावरती थोडंसं पाणी कुटुंबातील सर्वांनी घ्यायचं आहे। त्यानंतर या बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे। त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला आणि कंठाला देखील हा हळदीचा टिळा तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची, ज्याप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करतो तर त्याप्रमाणे बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। जर माता लक्ष्मीची मूर्ती जर धातूची असेल तर तुम्ही तिला अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत। अक्षदा कुठेही तुटलेली नसावी आणि त्यावरती तुम्हाला ही माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करायची आहे। शक्य असेल तर हळदीनं लाल पिवळ्या या तुम्हाला अक्षदा करून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। जर प्रतिमा असेल तर मग तुम्ही प्रतिमेच्या शेजारी जरी अक्षदा ठेवल्या तर देखील चालेल। त्यानंतर आपल्याला उपायासाठी लागणार आहेत विड्याची 2 पानं। पानं घेत असताना थोडी मोठ्या आकाराची घ्यायची आहेत। त्याचबरोबर ताजी पानं घेऊन यायची आहे, घरामध्ये अगोदरपासून असलेली पानं घ्यायची नाहीत। त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 5 लवंगा। लवंगा या फुलासह असाव्यात, त्या देखील तुटलेल्या नसाव्यात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळदी कुंकू, 1 रुपयाचे 1 नाणं, त्याचबरोबर कलाव्याचा धागा किंवा तुम्ही लाल रंगाचा धागा करून घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर 21 मोजून अक्षदा घ्यायच्या आहेत, त्या देखील अगोदर सांगितलं त्याप्रमाणे न तुटलेल्या अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत। आता यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड अक्षदाचे महत्त्व जाणून घेतलेले आहे। या अखंड अक्षदा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्याविषयीची संपूर्ण माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा। त्याचबरोबर असेच नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर सर्व प्रकारचे माहितीमय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुमच्याजवळ नवनवीन माहितीमय व्हिडिओ देखील पोहोचत राहतील। तर या ज्या 21 अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला कुंकवानं लाल करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हे जे विड्याचं पान घेतलेलं आहे तर त्या विड्याच्या पानावरती थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद ओली करून घ्यायची आहे आणि या हळद कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे या विड्याच्या पानावरती आणि त्यावरती तुम्हाला या लवंगा ठेवायच्या आहेत। 5 म्हणजेच पंचमहाभूते आणि त्यावर तुम्हाला 1 रुपयाचं 1 नाणं घेतलेलं आहे, जे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे तर ते ठेवायचं आहे। आता या लवंगा ज्या आहेत तर त्या ज्या फुलाचा जो भाग आहे तर त्या कुंकवानं तुम्हाला लाल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ज्या वस्तू सर्व आहेत तर त्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर सर्वप्रथम हे विड्याची जी 2 पानं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत। त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, त्यावरती ज्या अखंड 5 लवंगा घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत, 21 लाल केलेल्या अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे विड्याचं पान बनवलं जातं खाण्यासाठी तर त्याप्रमाणे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे। विड्याचं पान कुठेही उघडं राहणार नाही, अशा प्रकारे या विड्याच्या पानाची तुम्हाला घडी घालायची आहे आणि जो आपण लाल रंगाचा कलाव्याचा धागा घेतलेला आहे तर त्याने तुम्हाला या विड्याच्या पानाला या लाल धाग्याने तुम्हाला 3 गाठी मारून घ्यायच्या आहेत। आता यातून जर हे अक्षदा जर सांडत असतील किंवा या विड्याच्या पानामध्ये वस्तू बसत नसतील, खाली पडत असतील तर मग तुम्ही एखादा लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे, पेपर, किंवा मग एखादा कोणताही पेपर घेतला तरी देखील चालेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या वस्तू ठेवून त्याची एक पुडी तयार करायची आहे, म्हणजेच कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीनं। त्यानंतर या वस्तू म्हणजेच हा जो पानाचा विडा केलेला आहे तर तो घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, जपमाळेने करू शकता। त्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी, धनधान्य प्राप्तीसाठी, घरावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या कुलदेवतेला माता लक्ष्मीला तसेच आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे, भगवान श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तर तुम्हाला त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्याच ठिकाणी ठेवायची आहे। आपण हा विडा जो आहे तर तो अभिमंत्रित केलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना हा जो विडा आहे तर तो तुमच्या तिजोरीमध्ये, जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्याच ठिकाणी ठेवणं जर शक्य नसेल तर तुम्हाला देवघरामध्ये हा विडा ठेवायचा आहे। विडा ठेवत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा विडा ठेवायचा आहे। दररोज ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे या विड्याची तुम्हाला पूजा करायची आणि मनापासून जर तुम्ही या विड्याची जर पूजा केली तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला
पुढच्या शुक्रवारपर्यंत हा जो पानाचा विडा आहे तर तो देवघरामध्ये, तिजोरीमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर शुक्रवारी या जे पानाचे विडे आहेत तर त्यातील तुम्हाला या लवंग काढायच्या आहेत, अक्षदा काढायच्या आहेत आणि अक्षदा या तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये 21 अक्षदा टाकायच्या आहेत. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि जे पान राहिलेलं आहे, जे विड्याचं पान, तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि पुढच्या शुक्रवारी तुम्हाला हाच उपाय करायचा आहे आणि तिथून दर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर तुमच्या मुलांचा जर विवाह ठरत नसेल, विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर हा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी मुलांनी किंवा मुलींनी किंवा मुलामुलींच्या आईवडिलांनी किंवा भाऊ बहिणीनं केला तरी देखील चालेल. तर विड्याची 2 पानं घ्यायची आहेत, त्यावर अगोदर सांगितलं त्याप्रमाणेच कुंकवानं, हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती 2 तुम्हाला अखंड लवंगा ठेवायचे आहेत. त्याचं जे फूल आहे तर ते कुंकवानं लाल करायचं आहे. त्यानंतर 21 अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ज्याप्रमाणे अगोदर आपण पानाची घडी घातलेली तर त्याप्रमाणे या पानाची देखील तुम्हाला घडी घालायची आहे आणि तुम्हाला पिवळ्या रंगाच्या धाग्याने हे जे पान आहे विड्याचं पान तर ते बांधायचं आहे. त्यानंतर हा पानाचा विडा घेऊन देवघरासमोर बसायचा आहे. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडील किंवा मुलं मुली कुणीही हा उपाय करू शकतं. त्या देवघरासमोर बसल्यानंतर तुम्हाला 108 वेळा तुमच्या कुलदेवतेचं, माता लक्ष्मीचं, गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला लवकरात लवकर चांगलं स्थळ येऊ दे, योग्य जोडीदार मिळू दे, अशी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती या ठिकाणी सांगायची आहे. जर आई वडील किंवा भाऊ बहीण हा उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घेऊन तुम्हाला या ठिकाणी उपायाचं सांगायचं आहे. म्हणजेच आपण हा उपाय कशासाठी करत आहोत किंवा काय कारणाने हा उपाय करत आहोत तर ते तुम्हाला या गणपती बाप्पांना, माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवतेला, इष्टदेवतेला सांगायचं आहे. त्यानंतर हा जो पानाचा विडा आहे तर तो तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. म्हणजेच माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवू शकता किंवा गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ ठेवला किंवा प्रतिमेजवळ ठेवला तरी देखील चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर हा जो पानाचा विडा आहे तर तो घ्यायचा आहे आणि आपल्या जवळपास असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा पानाचा विडा त्यांच्या चरणाजवळ अर्पण करायचा आहे. किंवा तुम्ही शिव मंदिरात नेऊन ठेवला तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये नेऊन हा विडा ठेवू शकता. पण सर्वप्रथम तिथं गेल्यानंतर ज्या मंदिरामध्ये तुम्ही ही सेवा करत आहात तर तिथल्या त्या देवी देवतेचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा जो पानाचा विडा आहे तर तो त्या देवी देवतेच्या चरणावर तुम्हाला अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दर गुरुवारी करायचा आहे. म्हणजेच मुलामुलींनी केला तरी देखील चालेल, आई वडिलांनी केला तरी देखील चालेल. 40 दिवसात तुमच्या मुलांच्या विवाहाचा योग जुळून येणार आहे. उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून करायचा आहे. आज मी तुम्हाला जे 2 उपाय सांगितलेले आहेत, प्रथम जो उपाय सांगितलेला आहे तर तो कुटुंबाच्या भरभराटीसाठी, सुख समृद्धीसाठी, माता लक्ष्मीनं आपल्या घरात वास करावा, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी होता. आणि दुसरा जो पानाच्या विड्याचा उपाय मी सांगितलेला आहे तर तो आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आहे. उपाय करताना, पहिला उपाय करताना तुमच्या घरासंबंधित, कुटुंबासंबंधित जी काही अडचण असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि हा विडा तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आणि दर शुक्रवारी तुम्हाला मी जी सेवा सांगितलेली आहे ती करायची आहे. त्यानंतर दुसरा जो विडा आहे तर तो तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. म्हणजेच मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर त्यासाठी उपाय जो करणार आहात तर तो दर गुरुवारी करायचा आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये हा विडा नेऊन ठेवायचा आहे आणि मुलांच्या विवाहासंबंधित अडचण आहे तर ती सांगायची आहे. मुलांचा विवाह झाल्यानंतर पुन्हा एकदा ज्या मंदिरामध्ये तुम्ही हा विडा ठेवत होता तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला देवदर्शनासाठी जायचं आहे. उपाय करताना अगदी मनापासून शांतपणे श्रद्धेने करायचा आहे. मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही. त्याचबरोबर उपाय करताना आजूबाजूच्या 4 व्यक्तींना कळेल अशा पद्धतीनं कधीही उपाय करायचा नाही आणि हा उपाय केल्यानं माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणारच आहेत अशी अपेक्षा ठेवायची आहे आणि मगच उपाय करायचा आहे. उपाय केल्यानं, माझी सेवा केल्यानं इच्छा होईल का नाही, मी उपाय करू का नको, मनामध्ये जर तुम्ही शंका आणून करत असाल तर केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. तर अशा प्रकारे अधिक मास पौर्णिमेला विड्याच्या पानाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. उपाय करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. आपली कुलदेवता आणि भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.